संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. ध्यानमंत्र. ब्रह्मानंदं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गुरुं सदृशं तत्त्वमस्यामि लक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमखिलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमो श्री गणेशा. नमो सरस्वती. नमो श्री गुरु. श्री नमो कुलदेव. श्रीपाद श्री वल्लभ श्री दत्तात्रय श्री नृसिंह सरस्वती नमः. बालवी रवि समचे कांती नील मेघ समजता कृष्णवर्णी उठे भस्म शोभे अनाहत नादवेष्टी व्याघ्रचर्म मनो वायू सिद्ध जनयोगी जन ब्रह्मवेद समस्त व्यापी असे ते मोठे शांत अशा अतिनंदन दत्तांचे आम्ही हृदयात चिंतन करीत स्वामी. नमो विघ्नहरा. नमो गजानना. नमो लंबोदरा गिरिजा कुमरा तुझा चिंतनाने मनोरथ पूर्ण शीघ्र फळविणे विघ्न दूर मंगल कार्याशी तुम्हाशी वंदन चौदा विद्या स्वामी तुझी लंबोदरा श्री गणपती कार्यारंभी वंदती हरि ब्रह्मा साधी मनोरथ पूर्ती विघ्नहर्ता कृपानिधी विनायका मती प्रकाश करी मज ओंकारा कार्याचा आधार कृपेचा सांगण मती प्रकाश करी गौरी कुमार इच्छामणी पूर्वी गजानना साक्षांगी नमितो देई मज विद्या नमो वागेश्वरी नमो सरस्वती पुस्तक विनाकरी हंसवाहिनी विद्यावेद्य अधिकार शारदे श्री ज्ञान एही विश्वासी वंदिता तिची कृपा करी स्वामिनी माझिया वाणी नमितो तुझ ग्रंथी प्रवेश करी माते तुझ वनिता व्हावे प्रसन्न ग्रंथारंभ करी विद्या दावे दान नमो कवित्व मागतो ज्ञान द्यावे मग दास विनिमितो न कळे ग्रंथ प्रकार शास्त्राभ्यास भाषणे महाराष्ट्र कृपा करी शब्द व्युत्पत्ती ही द्यावी कृपा करा सरस्वती विनोदिता विनोनी सर्व स्मरोनी पूर्वजा जनक जननी पुण्य पुरुषांना सरस्वती गंगाधर वंदे संता श्रोतया सांगे क्षमा करी बाळा वेद द्याई संन्यासी यती तापसी सदा जाते श्री गुरु श्री वंदितै त्रैमूर्ती तू होसे पायसी विश्वासी मागे मी कवनाची तुझ वाचून चरित्र श्री गुरुंचे वर्णावयाचे वर्णन करण्याशक्ती तरी कोटे गुरु जसे करतात निरूपण त्याप्रमाणे आहे मी सर्व सांगत ग्रंथ आहे गोलकाश जैसा उंच मृताचा रस जोशी पाय खास ब्रह्मरसाची गोडी फळे चाकिता गोडीची आवडी हे अनभवता गुरुचरित्र कामधेनु एकचित्ते परीसा सावधानो नृसिंह सरस्वती गंगापुरी सांगतो मी ख्याती एका एकचित्ती ग्रामी होते गुरुख्याती असे होरून चहुराष्ट्रलोक येथे यात्रे करू आराधी ती तेथे फलप्राप्ती होईल से पुत्र धन इच्छा पूर्ण होईल ऐसे वर्तमान नामकरणे अति कष्ट ते श्री गुरुशी मनाने व्याकुळ विश्वला चिंतेने गुरु दर्शन निगे वर्णा निर्वाणमणी मानिच्छयाने श्री गुरु स्मरुनी जातो शिष्य सुदात तृष्णा विसरोने करुणाकर ऐसे वाणी तुझं अजून तरी कैसे कृपा नमज ऐसे नामांकित विनिता आता कृपा गुरुनाथ आदेवे का वत्सा रागी धेनु जैसे ही भुवनी जैसे श्री गुरु आपण मज पाशी येताची गुरु वंदी नामकरणी मस्तक ठेवणी या चरणी युग्मी केश तो मोकळे झाडी पाय धुई आनंदाच्या जळी पाय धुता होई हृदय मंदिरात बेसवणी व्यक्त पूजा उपचारित
षोडशविधी आनंदभरित नामांकित झाला हृदयी श्री गुरुनाथ स्थिर झाला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरु संतोष भाऊ तही सरस्वतीशी श्री गुरुचरण ध्यात स्मरण नामस्मरण गुरुचरण ध्यात नाम करण श्रवणाचा मोक्षात याला वेदिस्ता सुता श्री गुरु चिंती कृपानिधी देव दिसे परिस्वप्ने जटाधारे भस्मांकित दिसे स्वप्ने पितांबर व्याघ्र कर्म परी धानी योगेश्वरी जाई भस्म त्याचे बाळी आश्वासुनी त्याशी भ्रम करी धुरे देखुनी आहे निद्रा जागृत होई विस्मयाने दुसाचारी अवलोकी सुषुप्तीतल होतीशी धानी पुढे मार्गक्रमेशी देखे ऐसाची पाही योगी शाते दंडवत करी कृपा मागे दिय म्हणे तारी तारी जय योगी दिशा ज्ञान विनाशी ज्योती प्रकाश कृपान चिंतमुनी तुझे दर्शनी गेले दुरित दोष तारायाशी मज स्वामी आला तर दीन भक्तासाठी आले हो कोठून लांब काय म्हणे त्यास कोण नसावे आम्ही योगी हेली तीर्थे भूमी स्वर्गी आमचा गुरु निश्चय सरस्वती स्थान गंगापूर संगमतीरी त्रैमूर्तीचा नाचियो होय अवतार नाम करणेशी सांगे सिद्धमणी श्री गुरु यतीच्या आम्ही असो ध्यानी त्रैमूर्तींचे गुण हे जगाची भक्तांचे रक्षण करी दयानिधी देव दत्त जग विष्णुमय अतींचा अत्रेय असा दत्तात्रेय त्रिमूर्ती ऐक्य होनी दत्तराई नाम दत्तात्रय मूळपीठ गुरी बोले वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म गुरु भजताला सर्व देव गुरु अक्षरे दोन अमृत असे त्यामध्ये मृताचे केवी होय हृदय गुरुस्मरण तोची पूजा केलो की तो शिष्यामरती होय विष्णू शिव ब्रह्मा कृपा करी जेव्हा गुरुसेवा होती घडी तसे तेव्हा सिद्ध सांगत येतो नामधारका संतोषून प्रश्न कृष्ण तसे सुद्धा बालकाशी सांगावे स्वामी प्रीतीने श्री गुरु अवतार झाले देशे अध्याय पुन्हासी गुरुदत्ता त्यामस्तू तुझं भवतो अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः पीठापुरगावी भक्त उत्तम आपस्तंभ शाखेशी आपराजम माझ्या सुमती ही असे पतिव्रता एता अतिथी भक्तिभावाती तुझे एक दिवशी आला दत्त अतिथी शांत होती अमावाशी विप्रावरी विप्रन देवी झाली भिक्षा मारे दत्ताचे जावे प्रसन्न होई त्रिमूर्ती रूपाशी लाविले तयाने प्रतिव्रता तयाशी नमन करी दत्तात्रय म्हणे माग देवांची उत्तम माती तुझ्या म्हणून पावेल करी कमी मणीची वासना पुरवावी स्वामी अनाथ तारकाधी चरणे लागी उतरावा आम्हा ज्ञानवंत देवा परम पुरुष तुम्हा सारखा ऐकून वचन होतसे प्रसन्न पुढे असे कारण दीक्षार्थ भक्तम सूर्यपुत्र होईल तापसी असे उद्धविलो अंश कीर्तिमान होईल सांगलोनी तापसी अदृश्य होता विस्मय करी म्हणी विप्लवनिता बघोघरी सांगे पती श्री वृत्तांत दोघे म्हणे पुत्र होईल दत्तात्रय हर्ष होऊन दोघे माते निश्चित वक्रता दोन गर्भिणी विप्रस्ते नवमास कर्मोनी प्रसूत होई विपरीत स्थान करोनी जन्म संस्कारी नाम ठेवले श्रीपाद मिळवले अवतार त्रिमूर्ती होता स्वामी ते मौजी वंदन होता वेदचारी म्हणे ते माणसा तर्क विस्तार सांगत असे लोक करीती विस्मय सकळिक होई अवतार हा बोले आपण श्रीपाद श्रीवल्लभ नाम हे झाले जाऊन उत्तरित पित्या ते सांगे एकोणीस वचना भीत विष्णुकाने सांगितले सत्य झाले हा पुत्र अवतार दापशी करू द्यावे तैसे
मनी दुःखी मातेचं तो समजावी तसे उठवी आपल्या हाती अशुतोषे न करी चिंता इच्छिते देना दूर करून चिंता सुखी नांदत सुखांना हो दोन पांगुळा आंधळा पोसावे जा कैसे कोण लक्षरामा रणेच्या वचनान त्याने कृष्ण ठेवे सगुण दृष्टी चरणार्थ चिंतामणी स्पर्श लोखंडाचे सोने तैसे महात्मा दृष्टी योग्यता हो येई वेदशास्त्र व्याकरण दोघे वधिकृतात झालो म्हणून वंदित अशी सेवा करा माता पिता सुखी राहावाल मुक्त हे निश्चित महात्म्याने बोलून आणि त्याशी सांगे तो मातेस दोघा पुत्राचे हित सौख्य पावाल पुत्र शतायुषी घरी म्हणे तुझे कन्यापुत्र नातू पण तू पहा तुम्ही लक्ष्मी राये घरी वंश पारंपरिक कीर्तिवंत वेदशास्त्री होती जशी माते आता निरोप द्यावा आम्हाशी जाणे उत्तर संता दीक्षा देणेशी सांगे माता पित्याचा दृश्य होई मग पावे काशी पुरी गुप्त रूपे पुढे बधिका नारायण भेटे अवतार अमरशापना दीक्षा करावया साधू तिथे हेंडी म्हणू वेगे आले तीर्थ गोकर्णाशी शंकर वसती याची कामते म्हटले असं तसे पुढे जाती अति गिरी लोकानुग्रहा मासचारी क्रमती दर्शनालेल्या भक्तासाठी आले निवृत्ती संगमा श्रीपादशी वल्लभ पुरपुरा कृष्णा गंगा वाही पुरपुराशी विल्लभसे महासेत गोमंडळी श्रीपाद राहिले पुरपुरी श्री प्रकट महिमा झाली ख्याती भूमी अंबिकाद्विज भार्या सुशील होते महापुण्य सती पती सेवा करी पुत्र होमी कर्म फळे वरती तीर्थव्रता चरणे तिने केले ती पती मरताची मंदमती पुत्र संगी घेऊन जाई गंगा स्थाना तेथे पायी ते पाद स्नान करी दोघी नाही चरणी जाती वासना मनीची प्राण तेजू पाही निरुपद्या आम्हा सद्गती व्हावी श्रीपाद समदेश पूजा करी शनी प्रदोषी विशेषी भावभक्ती निश्चय करोनी पूजा करी नित्य प्रदोषी कृती श्रीपादांना खास वेद शास्त्र संपन्न पुत्र ज्ञानश्रेष्ठ पूज्य राहाला अतिगहने पुरापुरात श्रीपाद सखा वल्लभेश ब्राह्मण व्यापार करी फायदा झाला त्यास म्हणून द्विज पुरपुराशी सहस्त्र ब्राह्मणा इच्छा बुजन देण्यासाठी तो जाई चोर कपटे मालिके होत जाती श्रीपाद स्वामी तेथे तापस्वेशी त्रिशूल फलक घेऊन प्रगती चोरांना वंदने चिन्हत द्विजा पुन्हा जिवंत करी विभूती प्रोक्षणीया श्री गुरुस्थानाशी महिमा अपार मनोकामना पूर्वी प्रख्यात अश्विन द्वादशी यवनकाचे हरास गुरु निजानंद अदृश्य गंगेत अदृश्य होऊन राहिले निर्गुणी अवतार होण्या कोण्या विसते जे जन असते भक्त दिसे त्याशी पुरवसेच प्रख्यात भूमंडळी विस्तार हो समस्त महिमा नाम का सांगेल थोडे आता पुढील अवतारा गुप्त राहती अनंत रूप श्रीपाद सर्वा ठाई श्रीपाद वल्लभ हे अवतारी पुढती नृसिंह सरस्वती अंगावर एकखांगी एकता मनळ साध्य होता ते अध्याय दुसरा शेवट अर्थाचा अर्पण असं शुभम वतू अध्याय तिसरा शेवट शायनवासी सरस्वती नवासी गुरुभ्यो नमा नामदायकपणे सुद्धा सांगायची पुढे अवतार कैसे झाले स्वामी सिद्धपणे एक वत्सा अवतार पूर्ववृत्तांतानुसार श्रीपाद झाला विप्रश्री श्री गुरु तुझी पुरपुरी असता मृत्यू पावी कारण जानबर पुढे तीच जन्मी वाजसनीय ठाके श्री विप्रपुरी मांडवा विप्रा घरी होती तिलारी
पूर्व इच्छेने ईश्वर पूजा करी ती ईश्वराचे गणपती प्रदोष पूजा करी हर्षी भक्तीने काम नवमासा मासी प्रतीक होई पोट प्राप्ती म्हणून माता पिता हर्षी सांगती ज्योतीची मुहूर्त विशेषी होईल अवतारे गुरु सका न करी संसार गुरु आणि पुढच्या दर्शनामध्ये पतित पुनीत निश्चय सरस्वती हा अवतार म्हणून देवी नमस्कार करते ओंकार उच्चारणारे पालनाच्या जोडी आश्चर्य करी लोक शब्द कोणी न बोले सुत चिंता करीती दोघे झाले 7 वर्षे मकाळ झाला योगे पुढे मातेची बाई तो बालव्या मर्जवताची ही पूर्ण सका माता पिता आचरिती ज्योतिषाशी मुंज मुहूर्त पाहते करण्याशी करीची तयारी खूप दागिने घेते करी समारंभ करितापी साक्षात्कार मोठी बंधन केले बाळा सुमुहूर्ता मंत्र आदेश दिला माते समे भोजन करून जाई मौजे वंदना येई पित्याजवळी गायत्री मंत्र उपदेश त्याशी तो उच्चारी मनोमनी रच दोही मौजी वंदना होता तो वेद म्हणे चारी सर्वजन आश्चर्य करी पाही नशिबाची नरम देव अवतारम जगद्गुरम करी वंदन मग बालक म्हणे मातेशी एक तुझे उपदेश केला क्षमा नवे तुझे बोले मिथ्या माझ्या चित्ता जाऊ देताशे निरप द्यावा आम्हा एके पुत्र वचन दुःख वाटले आम्हा रक्षसी होते आशा मनाची तुझे बोलणे कथा मन संतोष ईश्वर तुझे फळ विश्वासने माता बोल एकता बालक सांगे यज्ञ करी याची आम्हा करणे तुझे पुत्र सारे मोठी झाली तुझी सेवा करतील करून तुवा आराधिला जन्मांतरी जीवन माता करून देवे स्मरणे स्मरे पुनर्जन्म पूर्वजन्म स्मरता होळी विस्मृता श्रीपार्वती वंदनेची तो बाळ माता नमन केले त्याची त्याची मनाची पाय उठवून दोष सांगते माते ज्ञानवंती बोल करी होते आम्ही असं तो यती अलिप्त संसारी याच्यासाठी आम्ही हिंदू देवतांना पालन पुढे असे म्हणजे निरोपा अविमुक्त वारणा पुरी क्षेत्र असे तिलो आणि गौची विश्वेश्वर वेदांचा अर्थ सांगे श्री गुरुनाथ म्हणून पंडिती काशी नगराचा ख्याती केली खूप वाराणसी सेती सेवा करिता ते श्रीगुरूची ओवी पोचती श्री प्रकाशी माऊलिया ते गुरु अनुश्रीचे श्री गुरु ब्रह्मचारी योगी पुरंदर अन्य तपस्वी अर्चन करी म्हणती पहा हो तप करी नाना कैसे वैराग्य आहे दोष जाणा याशी विनव करत तारासाठी संन्यास वेता समर्था होई मुक्ती वेदा तीपाशी म्हणे एकता तसे शंकरा विनवेती विनवदेशी लोकानुग्रहा तुम्ही संन्यास घ्यावा आम्हा उदरावे स्वीकारावे तुझ्या एक विनंती श्रीगुरु आश्रम मध्ये उत्तम कृष्ण सरस्वती कामे अंबा माधवाचा पुत्रकारकाचा दत्ता अवतार होते श्रीकृष्णा श्री गुरुवेता ते गुरु अवतार मनुष्य सरस्वती चित्र सांगत असे नामगावताला लीला सांगितले अवताराच्या ख्याती केली की नारायण स्थितीने याची सेवा करीत असे श्री गुरूंची भेगा आले ते तुम्ही शासन मुनिमुक्तयेन बदलीवना कोणी ठिकाणी श्री गुरु दया स्थान आलाय चक्रीचे श्री गुरुशी भेटून माधव नामविक्रम ब्रह्मज्ञानी याची उपदेश केला संन्यास त्याचे श्री गुरु देते झाले माधव सरस्वती नाव ठेविले तयावेळी अतिप्रीती श्यामदेव गंगाधराचा नंदिनी सांगत असे होई महाज्ञान लाभे पुरुषार्थ बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती होती महादेवा सदानंद होती
ज्ञानज्योती सरस्वती सत्वाची अकांक्षित होते श्रेष्ठ सर्वश्री काशीचा गुरुंगा स्वामी तीर्थक्षेत्र करी कारण आहे ते भेटे माता पिता वाहिते शरणा भाऊ बहीण विष्णू साम्या पाहुणे श्री गुरुचे लोक आनंदी आले सर्व भेटी पूजन करते श्री गुरुचे जरी बोलून भिक्षेचे रूपी म्हणून पूजा होईल बरी लोकांनी सांगितले शिवाय परमात्मा जान ते विष्णू इच्छिते महादेवता पूजा करे महाभक्त सुप्रसन्न श्रीपाद आठवी माता आठवी नाथा चरणकमली प्रदूषितेचे फळ जन्ममाई प्रतिष्ठाने पुरुषांमध्ये विद्या शिशु आणि पुत्रांसाठी आराधने व्यास श्रीपाद ईश्वरा पुनर्वाचे पुरुषाचे जन्म ते साकारणे केले दोघे जन मनवणे विनवी नवी उदाहरावे जगन्नाथ या भगवाने श्री गुरु म्हणते एखादे हिची पुत्र संन्यासी होते वीर कुळाची यासाठी आम्ही वेतला सांगितले या लोकांना आम्ही असे बदलशी सांगे त्या भाऊ अश्वाची पुत्र शतायुष्य अष्ट गांधी पितृपौत्र त्यांची पाहावीची पावन काशी श्री अंतकाळी त्याची विनयता अर्पण सुगंधवतून द्यायचा होता श्रावणमासी चैत्रमासी गुरुवार शिष्याचा गुरुवार नाशिक तीर्थमहिमांतरी सिद्ध सांगत असे नामनायकाला वेदना आणखी विवाहेला हेमता असे गुरु आर्य मंडळीचा तेथे म्हणून विख्यात मालवारण्य श्री गुरु श्री मालवारण्य श्री गुरु संतोषी मालवारण्याचे श्री गुरु सांगे मालवारण्य असे मार्ग ज्ञान करणाऱ्या गाई प्रकाशे श्री गुरु सांगितले तुझ्या मंत्राची सिद्धी संतती म्हणून जमलोक जाते तुझे मानसे मूर्तीचे साक्षात दर्शन तुझ्याचे आणि ओले करण्याचे श्री गुरु निराळे वाचन मन तेव्हा अशी गंगा सहित श्री गुरु राहिले सर्व शिष्याचा करिता आला विषयिक पौतश्वर सुख तिरावळी गवळी त्याचे मित्रांना त्याचे आहे श्री गुरु म्हणायची प्राण का देतो आत्मसन्मान देतो सांगत अन्नवैरी होता त्यांचे वाचावे होता संसावेलीला प्राण देतो सांगे गुरु म्हणे बेटा तुझी व्यथावेली सांगतो तुला औषधा आम्हापासून श्री गुरु वचनाने स्थिर झाला म्हणे माझा देवी करूने सर्वांना करू त्यावेळी स्वामीचा आला अधिकारी एका अधिकारी आला गंगास्थानी ते श्री गुरु पुस्तकाची काय नाव गाव कोटेगाव श्री गुरूंच्या वचनाने सांगत असे जीव आपस्तंभ शापे नाव सांगितले व्यवसाय करा याची विद्यापीठाची राजाची सेवेची श्री गुरुमाने त्याची रामोचे हे दोन्ही कोटेश्वर बेटाचे प्राण त्यागी उपाय त्यादिवशी सांगत औषधा आपल्या घरी वायू द्यावे निष्ठांना अन्न जेविता व्याधी न भय त्याशी उपयोगाला विक्रा घेऊन या जाई अंगीकारोनी श्री गुरु निरोधेचे सिद्धमाने एक माझे शिक्षक आम्ही मिळतो तेथे शिष्याचा मिळतो त्या विकला काशी गुरु गेले शिक्षक तू जाणशी श्री गुरु इच्छा दिवाशी होतो नाही हर्षी श्री गुरु वाक्य दुजाची हर्षी आशीर्वचन देतील मनमोहनी श्री गुरुची भजन मांडती शाखपात नावाचारी वाढताती भोजन कमी द्वितीय श्री गुरुमूर्ती वधेचा द्विजान भोजन केले व्याधी श्री गुरु कृपादृष्टीने श्री गुरु भोजन करी शिष्याचा आनंद होईल विस्मय करीत क्रिया विस्मृतशी अन्नवेळी औषधाची अन्न व्याधी देवताची सिद्धमने श्री गुरु कृपा होताची जन्मांतरी रोज व्याधी व्याधी देश
सर्वाधिराचा नंदने सांगत असे. श्री गुरुत्वाचा कामधेनू ऐकावे जो ऐकी गती व्याधी नसे भुवने अखिल सौख्य पावती सत्य नाणी मन ज्ञान लागले गुरुबाई अद्भुत मनाची कथामृत सांगी कृष्णराजे बोलते पावन करी सुमारीशी 12 वर्ष नाही टीका आणि करुणा जैसे काशी पूर्ण त्याग समान मनोनी रंगे पंचगंगा नदी प्रख्यात पुराण पाच नामे करुण अनेक सांगून शिवान मुद्रा भगावती गंगा नदी सरस्वती पंचगंगा शाकाहारी आम्हाला आपलं ज्ञानस्नान सुंदर भयातून संग्राम तैसे असे प्राण वृक्ष अभिनंदन जाणा कल्पतरू अमरेश्वर संगमा सत्कून दासाने कोटी तीर्थे असती जाणा माहे कृष्ण लक्ष्मी सहित अमृत तीर्थे दास आणि पुराणांती अष्टतीर्थे ख्याती कृष्णावतारी कल्पतरू असे वृक्ष अवलंबर लोक ओमे राहील ते श्री गुरु दत्तगुण पावना होणार तीर्थ सरस्वती प्रकट झाले वृक्षामंडळ पुढे गतीगुणांना परिणाम श्री गुरुदातेचा ग्राम दूत असे वेदांत कार्याकर्ते पती होता सर्वमने सात्विक बोधी भिक्षा घेऊन कर्ममार्गी आचरण सात्विक त्या विद्यावरी देवनावे सेवा निवती खूप अगोदर श्री गुरु केले श्री गुरु विशेष मेने मित्र मतीने ध्यानवरी भक्तिपूर्वक श्री गुरु श्री तुझी हरिसिंहा केली होती पवित्र विचारकडे विद्याशी संतोषाने गेले तुझे श्री गुरु आश्वासते जागृती होता कोणते जवळ सर्वांगण यष्टी राजा उत्सव त्या विनाचे मूळ श्री गुरु शेती होताना तोडली वेद संगमाशे विश्व श्रीपुत्र सकळ दुःखकारी म्हणती पहा हो कारण आपले आम्ही त्या यतीचे काय दिला त्रास खेदून टाके भूमीचा आमचा वासू पाळत आम्हाशी म्हणून तो आला नेले राज्य दोष तो खेळत आलेल्या येणे करी सांगी श्री तो मित्र काढून निवे टाका टाकी नव्हे तर त्या वेळाचे मिळते का होते द्वारी काढून म्हणून द्विज खेळता मला काही वेळ मिळत आनंद झालो नये तो घरात नवनतने गती प्रसन्न वेगाचे दिले धनामा मिळाले नरहरी योगी होई ईश्वरा भेटला दैन्य हर चला दर्शने शिरोयामाशी होता रुद्र संगमना होता वेंदर तो भार्यापती होता शांत उष्णता तिची कुटुंबाची नरती पत्ता जातपुत तिची काय पंचायतन तारा देह देह करी नाही स्त्रीला कुठे करी मारिया प्रतिउपवासा तुझ कर्म थोडी स्थिर नव्हे पुत्र विप्र दुर्दर्शन कारण सांगते पूर्वजन्म दोष पुत्राला वाचते मी पापिनी दुराचरण स्वामी माते उपाय सांगणे सारे तारे माते पंचगंगा संगीते त्यासाठी अधुंग वृक्ष आरा जावे श्री स्थान हे वर्षाचे दर्शनाचे कुटुंबाचे सुखाविषयी द्विज वचनाने संतोषाने सती त्वरित जायती श्री गुरुचे स्थाने काम्य देवी महाराज श्री गुरुपाद प्रदक्षिणा मारी उपवास करी दुसरे दिवशी श्री गुरु स्वप्नात दोन नारळाने ओटीवरचा तो भोपाळाची मारे श्री गुरुकृपेने एकचित्ते करी असा माता पिता म्हणजे करिता मोक्षाची तोंड कर्म दुसऱ्याची करता ते समारंभापैकी करी तयारी उपाशी मिळाली पूर्व दिवशी रात्री त्या दिवशी अस्तमाने मृत्यू झाला शेतकरी माता पिता सोडले नानापणी तिची बोलती ते लोक निश्चय तिचा पुत्राचा संवेदायीन त्रैमूर्ती मुशी संस्कृती देणे दिला वरू असत्य नव्हे तो श्री गुरु आला नरवेश श्री गुरु
शिवसंतती अवतार आणि वचन ईशी महान सांगेतीशी नारायण तरी आता विश्वासनेची गुरुपुत्र पूर्णायुष्य आला मृत्यू त्याशी जायसी गुरु स्वाने देते मी वर जाई औदुंबरीच्या काही संगमाचा ऐकून वचन विश्वासले म्हणे कोटी प्रेत वाजवणे औदुंबरा जाई 2 दिवस तुझा नाही सुखासी दिशाप्रवरी रात्री भरतो तुझी द्राक्षमाळा करी तो स्वप्नी देती व्याघ्रचर्म लक्ष्मणांकित मिठाधारी औदुंबरा काशी कुशे तो सतीची आक्रोशून पळावून शोध करे काय झाले तुझ्या करूया उपाय अभिनव शिवरत्न असणे बसणे चालला मी प्रेता सर्वांवेशी बसवणे वायुवे चकित नारी आणि झाली म्हणे कैसी भ्रांत लावणी मनसे देवताचे मनी दिसे वेगळ्याने कैसा जननांती अंगी जीव भरता बाण वैसना भूक लागली माते अन्न दे मला संतोष म्हणते ती संदेव म्हणे बालका घेऊन मृत्यू पतिपाशी जाई जागोनी पतीशी सांगे वृत्तांत पती म्हणे करीत ही गुरूंचे अदोन्नत दक्षिणा दोघे करी साक्षांगमनी श्रोतगुरु करी जेवढे ब्रह्मा विष्णू शिवयती भक्तवत्सना खाते वासना साई तू विश्वभार ब्रह्मी अवतार तुझा आम्हाला अशक्य क्षमापणे तुझे भक्तीशी मंत्रपूर्वक विधी क्षमी पथ्य पुष्प तुझा हरिवेशी श्री गुरुस्थान महिमा सर्व लोका नावे गुरुलथा मोठी भावता श्री गुरुवास असे औदुंबरात एकान्य होया आराधिता नरहरी रांझा पुत होई दारिद्र्य श्री लक्ष्मी आरोग्य योगी आपण लक्ष्मणाई अनभावे तुझीचे चरणी जे जे इच्छी मनी त्वरित मिळवते महिमावर्णिता सांगता सत्य मनुष्य संस्कृती असे प्रख्यात भजने जो मनापासून श्री गुरुची ऐश्वर्य लक्ष्मी मार्गदर्शे प्राचीनरी सिद्ध म्हणे मानमार्गा श्री गुरु मोती मन मणिकांबे गोदावरी रामनाम विचारे चितमनी पूर्णवृक्ष त्याची प्रीती औदुंबरी अस्वस्थ वृक्ष क्रोध सांगती वेदशी गुरुकृती औदुंबरी का असे सिद्ध सांगे नानंकिता याचे वृत्त घेऊन कशपूर नखाने देवताशी खाणे तोके आचरणांची माळ गळा खाली हर्ष होते दैत्यापोटी अति मूलनिष्ठ जैसा वदना तैसी होते वेश वदिला दैत्यवेश मध्ये नखा टाकणे ती नखी म्हणे कृष्ण लक्ष्मी हरी ते घेऊन प्रेमाने अधुनता नखे शांतांना खंडविण्यासाठी नखे वळवितात विषावणी गाणा शांत होता निशी आनंदी लक्ष्मी आनंदी लक्ष्मी परवेती औदुंबरा येथील श्रीशी सदा पैत तू हौशी कल्पवृक्ष ते जनविदती तीस काम्य होय तुझं देखताशी विष शांत होय त्याशी सेविता होईचा पूर्ण कळतप्त होय पुण्यवान होय तुझे छाय जनगती होता अनंत काय होय ज्ञान जनाचे तुझे छाई जळी स्नाने पुण्य गौ पुण्य भागीरथी स्नानवतीत्वेच्या कन्या वृक्षातही टाकून दिले गुरु डॉक्टर माध्यमिकाली समारंभ होते कौशश्वरी अमरेश्वर आशिक गुरुपूजा करावया मान्य येतील यमनियाचे गुरु श्री वरा श्रीनेती विधिवत खोटी कुशलेश्वरांगी गंगा प्राणाच्या श्री गुरु निघाले योगिनी नाव जाती बरोबर गंगा जाता श्री गुरु पाणी गुरुन वरे रघुवंश गोपुरे नगरी निषेध अमरावती सन्मानती नगरी श्री गुरुनाथा लोक आणि ती आरती करून भरापती येते रत्नखचित सिंहासने वैष्णवी
पूजेविधीशी उपचार षोडशी भोजन करविले नाना पक्वाने श्री गुरु चालीसाठी होती पूजा घेऊन या भगवंताची पाहून या म्हणे तुझ्या आला मी तो स्वामी आलो मी दर्शना लागे तो करणाशी त्यांनी न म्हणे म्हणे स्वामी दैमती तुझी हौशी अवतरायचे भारतभूमी तुझी ज्योतिस्वरूपाने तुझ्या दर्शनाने मिळे सर्व सौख्य वेळाश्रम अशी स्तुती करी नर करीत असे संतोषाने गुरु आश्वासिता हवे श्री गुरु सांगती तुझे दैन्य येणे गेले इच्छे मनी सर्व पावशीला श्री गुरूंना निरपून नावाडी गेला शेतात त्यांचा देवा मिळाला ज्ञानी झाला धरून गुरु सेवा करीत होतो आनंद होई एके दिवशी पौर्णिमाशी तो भक्त म्हणून नमवून म्हणे विनमी ऋषी गुरुशी मागस्नान प्रयागपूर सांगते काशीपूर मासे तर विजवळ कैसे प्रयाग काशी गया बोल न जाती मज सांगावे स्वामी यासी गुरु सांगे पंचरंगा संगम प्रयागसी काशीपूर विदुर दक्षिण गया कोल्हापूर तिथं पाहसी जरी आता दावीन तुझा पैसरी व्याघ्र कर्मे म्हणती मन वेगे गेले प्रयागा सत्काळी स्नान करी तेथे माझ्याने काशी विश्व नाथा बांधून गेले तेथकाळी जाऊन अस्तमानाने येते ऐसे स्थानी देखे नर तोचे श्री गुरुमध्ये प्रकट झाले की ते श्री गुरुमाने विचारे रौप्य भावे श्री गुरु आले ती गाणगापुराशी रौप्य अमरापुराशी औदुंबर विद्यनांदे बाळाशी गुरुची तीन लीला औदुंबरी सर्व काळ वासना अध्याय प्रकाशवासा श्री गुरु अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्धमणे नाम एक एक सिद्धे पुढे एक नवल घडले नंदीला आवाजा एक द्विज होता सर्वांगी त्याचे पांढरे कोड होते ते जावे म्हणून तुळजापूरला तेथे 3 वर्ष सेवा त्याने केली त्याने 3 वर्षे उपवास केला खूप कष्ट होता देवी आज्ञा चंदला परमेश्वरी येथे जावा तेथोडी आज्ञा द्विज तेथे गेला तेथे 7 मास उच्चारण हे उपवास करून त्याने केले नानापणे कष्टता स्वप्न पडले गाणगापुरी तो जावे त्वरित गाणगापुरात मठात गेला तो श्री गुरु कोठे आहे ते विचारी श्री गुरु आहेत संगमावरती भक्तजन सांगा ते द्विजानंदी श्री गुरु मठात आले तेव्हा नंदी बाहेर चिंता करीत उभा होता भक्तजन श्री गुरूंना सांगतात बाहेर एका आला आहे द्विज सर्वांगी त्याच्या पांढरी कवड तो आला दर्शनाशी आपला श्री गुरु म्हणे मला माहीत आहे मनात संशय धरून आला या श्री गुरु सांगती बोलावं मठात भक्त जाऊन या त्याशी बोलविते देवानंदी द्विजांगा अंगणात आला अवलोकी सर्व लोक एकच चित्ते त्याने श्री गुरूंना दुरून पाहिले नमन करून डोळ्यानं घेतले श्री गुरु म्हणाले मनात संशय धरून तू का माझपाशी आला देवीकडून मनुष्याकडे येणे कोणत्या कार्यासाठी झाले सांगावे असे श्री गुरूंचे बोलणे कोणी आपल्या मनातील विचार त्यांनी ओळखले हे जाणून नमस्कारी क्षमा करा म्हणे लोकांगण झाले मी स्वामी अज्ञानाने आंधळा होतो तुमच्या दर्शनाशी बुद्ध झालो तुम्ही भक्तजना कामलेलो आहात मनुष्य विश्वात स्वयंमूर्ती तुम्ही आता एकची विनंती आहे स्वामी मी बरा होईन की नाही सांगावे ऐसे करून वचन ऐकून या श्री गुरु बोलती हसून या मग सोमनाथ शिष्या बोलवणे त्याशी निरोप देती त्याला न्यावे संगमी तिथे योग्य तो संकल्प सांगून या षटकोळ स्थान त्याला स्थान झाला मग
अस्पत्याची प्रार्थना झाला याची वस्ते दूर फेकून द्यावी ती याला मग नवीन वस्त्रे देऊन या भोजनासाठी लगेच घेऊन या गुरुवारने सोमनाथ व नंदी दोघेही त्वरेने गेले संगमाशी नंदी स्नान करून बाहेर येता त्याच्या शरीराचं वर्ण पालटला अस्वस्थ्याची प्रदक्षिणा करताच त्याचे अंग छान कांतिमान झाले त्याची जीर्ण वस्ती दूर टाकताची त्या जागी तत्काळ चारभूमी झाली सोमनाथाचे द्विजाची नवी वस्त्रे नेसण्यात दिली गुरुवांच्या आज्ञेने सोमनाथ मठी नंदी सहाला चरणी खाते तयाशी स्वामींच्या लोक सारे विस्मयचकित झाले स्वरूप त्यांचे चांगले झाले हर्ष झाला फार लोळ नदी तसे स्वामींच्या पादुकांवरील नंदीबीज पाहता सर्वांग बरे झाले किंचित जागेत राहिलेचे होते तुमची कृपा दृश्य असताना मी हे थोडे कोडका राहिले श्री गुरु म्हणे मनुष्य काय करी संशय धरून मजपाशी आला त्यामुळे हे कोण थोडेसे आहे ऐकतात तुम्ही सर्वजण एकचित्ती त्यावर उपाय आता असा करा तो कवित्वय सांगावे अपार आमची स्तुती करावी निरंतर तुम्ही होईल तीज सर्व मग मी हाय मंदमती सांगे स्वामींना कसे करू कवित्वाशी स्वामी राया ते गुरु म्हणे तोंड उघड तुझे ताकते विभूती त्याच्या जिभेवर असे श्री गुरुने करताची मग नंदी द्विजाला ज्ञान प्राप्त झाले स्वामी चरणाशी मस्तक ठेवले परत उठला स्तोत्र म्हणत होता नाना पण स्तोत्र करी तसे नंदी जन पाहता की तो म्हणे त्याशी सर्वजण एका श्री गुरु म्हणे म्हणजेच परब्रह्म सत्य होय आहे जाणा गवताच्या राशीला आणि लागता ती जशी लगेच जळून जात असे गुरुकृपा होता तशाच प्रकारे सर्व पापे आपोआप जळतात नंदीने समन करिता श्री गुरु संतुष्ट होऊन नंदी द्विजा आता कवीश्वर असे मना सांगता ती सर्व भक्तजन तेथे असलेल्या श्री गुरु कृपेने असे बोलताची ऐकून चरणी लागला त्यांच्या जांगेत जे थोडे कोड होते त्या त्याची तेही सर्व गेले काही न उरले द्विज अत्यंत आनंदित झाला गुरुसेवेसाठी तिथेच राहिला सिद्ध म्हणत असे नामधारकाशी श्री गुरुचरित ऐशे परीशी भक्तवत्सल श्री गुरु भक्त आदींना जैसा संतोष भक्त तैसे भागवत समारंभ नित्य सर्व लोक ऐकी कीर्ती पसरली दुसऱ्या गावी ही कुमसी गावा होता तो तपस्वी त्रिविक्रम भारती त्रिवेद आणि तो मानस पूजे ध्यायी नरहरी ऐके तोही श्री गुरु गाणगापुरी ऐकून या लीला म्हणे दांभिक म्हणे चतुर्थाश्रमे चेष्टा मनात नेहमी ज्ञानी श्री गुरु म्हणीचे सर्व जाणी अति यती ओळखी म्हणी निंदा तो करी श्री गुरु म्हणे ती आताशी निघावे ती विक्रमाती जवळ जाणे पालखीत श्री गुरुची बैसवून वाजंती गीतवाद्य समारंभी ऐशी श्री गुरु जाती कुमासी ग्राम मानस पूजा करीतो विक्रम नरहरीची मानस पूजा करी स्थिर नव्हे त्याचे मन त्या दिवशी भो आराधिले तरी उपेक्षिले तपफळ वृत्ता गेले ती म्हणे इतक्यात देखताची श्री गुरु मानसपूजेचे मूर्तिरूपे देखी गमित ते विक्रम लागे चरणी ब्रह्मा विष्णू शिवा त्रिमूर्ती तू घोषे तू व्यापक एकरूप सर्वाभूती नृसिंह सरस्वती सर्व याती कोणा नमो कोणा दाहो माझे मन त्रैमूर्ती तूच निज रूपे व्हावे गुरु श्री गुरु म्हणती नित्यामा निंदी दंभ ऐशी म्हणे मंदमती म्हणून तुझ्या पाशी आलो भक्तीशी पूजी तू मानसी नृसिंह मूर्तीशी ऐकी गुरुचे वचन यतीश्वर मनी क्षमा करे
अज्ञानी मी गुरु तैसे दाविले स्वरूप तुम्ही मज महिमा होई कौतुक गुरुनाथ जय जया जगद्गुरु तुम तारक त्रयमूर्ती नृसिंह सरस्वती कृतार्थ झालो दर्शन झाले तुझे भेटला असे चिंतामणी पस्ताविणे कशाला तुष्टलो भक्तीशी पुनर्जन्म नाही सद्गती होईल वर गुरुदेवी लाधी परमार्थ ईश्वर होईल सांगोनी गुरुनाथ निघे स्थानास श्री गुरुची इच्छा आणि प्रेमूर्ती विश्वासून लीन व्हावे चरणाशी असुता कोणाशी ब्राह्मणनगरीशी मुनीची विक्रमा भारती म्हणून गर्विष्ठ मित्र येते चर्चेसाठी म्हणे आम्हास नाही कोणीही गावोगावी जाती जय पत्रे घेती असे शक्ती जास उभा पुढे राही जाऊ नये म्हणजे त्रिवेदी मनसी चर्चा करी किंवा हरिपत्र देशी ती विक्रम म्हणे गर्विष्ठ विप्रांशी आम्ही मेनो वेद तिन्ही किंवा एक अन्यथा जयपत्र द्यावे आम्हाशी अथवा करावा वाद म्हणता ती मुनी म्हणे चला नळपुराशी जयपत्र तेथे देईना तुम्हाशी ती विक्रमा यतीशी चालवणे गर्विष्ठ विप्र वैसे पालखीतसे गुरुवदता सांगत से मुनी आले चर्चेस गर्विष्ठ विप्र होऊन विप्र दोन्ही आले तसेच गर्विष्ठ विप्र दोन्ही न कराले चर्चा हरिपात्र मागे मागे सांगताना ऐकून मग दोघे हे गृह म्हणे विप्र आले कोण कार्या वाद काय असे काय लाभ येणे आम्हा संन्यासी हरिजित समान पराजित याती काय मोठेपण जरी स्वाभिमानी तुम्ही दोघे जण वेद चर्चा करा म्हणता ती विक्रम श्री गुरु म्हणते गर्वे नाश सर्व देवदानवा गर्वे मृत्यू झाला करी स्वस्तुती जयपत्रे दाखवे ते विक्रम यथेचे पत्र महावशी आपणचे बोल एकता परत जावा तुम्ही वाया गर्वे प्राण देऊ नका सांगती श्री गुरु हिताशी त्या द्विजा न ऐकती तामशी मागती पत्र विप्रवचनाने कोप करी गुरु शिष्याचे सांगते मार्गस्थ पाचारी दयापतीतावरी कृपा करून लोह परीस भागता सुवर्णच अभिमंत्रण निवृत्ती सर्वांगाला प्रकाश होई ज्ञान ज्योती त्या नरा मानसरोवर कावळा हंस तैशेशी गुरु स्पर्शपती तो ज्ञानी ऐसे पतिताशी ज्ञान झाले खूप वेदशास्त्र सांगू लागलं जावे विप्रभीती तापे खुशी काय गती श्री गुरु स्वामी चरण लोळताती गुरुकृपा मूर्ती विप्रा निरोपती 12 वर्षापर्यंत राक्षस व्हाल पश्चाताप होता व्हाला तुम्ही शांत शुक्र नारायण सुत हेच सांगे तुमचे पापा जाता द्विज येईल हे सुक्त सांगता उद्धार होईल आता जावे गंगेशी स्नान बरवे विप्रा निरोपी श्री गुरु द्यावे सिद्ध म्हणे नाम कथा एक आता श्री गुरु चरिता ते गोडा आहे श्री गुरु असता गाणगापुरास त्याची ते पुष्कळच पसरली नंदी गावा नावाच्या कवीसारखा एक दुसरा एक कवी आला होता श्री गुरूंचा शिष्य कसा झाला तोची कृपा करून या विस्ताराने सांगा नंदी कवी नियमिता सारखे मधुर काव्य केले होते पुष्कळ त्यांचा आस्वाद लोक घेत असते ज्ञानाचा प्रकाश चौकडे गेला हिप्परगी गावाच्या गावी गुरूंना नेऊन त्याने पूजा केली त्यांची त्या ग्राम शिवालय कल्लेश्वर जागृत प्रख्यात द्विज सेवा द्विज नाम हरी रोज लिंग पूजे नित्य रोज पाच कवी तो करी स्तुती करी तसे तो कल्लेश्वराची आणि कोणाची स्तुती नच करी एकचित्ते भक्तिभावे दररोज शिव सेवा करी कल्लेश्वर पूजे लोक म्हणे त्याशी तूही कवी मोठा तुझ्या कविताची असे खूप ख्याती श्री गुरूंना काव्य फार आवडते गुरुस्मरणाचे काव्य तुझी करा कवी सांगे कल्लेश्वरा दिली जीव अन्य देव नर स्तुती मी न करी असे बोले जाई पूजे देवपूजेसाठी पूजा करिता
करताना निद्रा त्यास आली रोज पूजा होता काव्य करी किंवा त्या दिवशी कृपा निद्रा आली त्याला निद्रा केली देऊळी पडले स्वप्न शिवलिंगावरी श्री गुरु बसले आपण गुरुची पूजा करतोय पाहत असे कवी तेव्हा स्वप्नामध्ये शिवलिंगीना दिसे ते गुरु असे आपण अशी पुसता ते गुरु हर्षे मनुष्यावर तुझी भक्ती नाही ना मग तू आमची पूजा का करतो असे स्वप्न पाहून तो जागा झाला लक्ष्मी करीतोची आपले म्हणे दर्श सरस्वती शिव म्हणे भूलोकी आला असे अवतरून आपण तर त्यांची निंदाच केली मनुष्य म्हणून हेटाळणे गेले हे की सद्गुरू आहेत त्रैमूर्ती भेट घेण्यासाठी येईन गुरु काशी विसळ येऊन या लोकांगण घरी पुन्हा चरण धुळले त्या आणि म्हणे कृपा करा मज क्षमा अज्ञान असे ओळखले नाही आपले रूप मी प्रचंड प्रपंच माहित गुरफटलो म्हणून तुम्हा मी ओळखले नाही कल्लेश्वर तुझी कर्पूर गौर ही तुझी होशी जगद्गुरु निश्चितची आता म्हणे मन स्थिर झाले तुझ्या चरणापाशी रमणे जगद्गुरु मधवर कृपा करा म्हणून गुरूंच्या चरणा लागला तू माझी नेहमी निंदा करतस आजच मनात भक्ती जपून तू येथे कसा काय आला आहेस श्री गुरु सनर हरीस विचारती तेव्हा तो श्री गुरुंना म्हणाला अंधकार अज्ञानाचा जो होता मज त्यामुळे तुम्ही मला दिसला नाही ज्ञानामुळे मला आता ओळख पटली मी कल्लेश्वराची पूजा केल्यामुळे त्या पुण्याने तुमची भेट झाली आज मला पूजा करताना तुम्ही शिवलिंगाच्या ठिकाणी दिसले होते तुम्हाला प्रथम स्वप्नात पाहिले प्रत्यक्ष मी तिथे तुमचे चरण स्थिर आणि माझे अंतकरण मिळावा शिष्य वर्गाचा कृपा विनंती करून येत्या द्विजांनी खूप स्तुती करून या स्तुती त्यांची केली स्वप्नातल्या केल्या पूजे ते त्याने वर्णन कवना केले तेव्हा उपयोग हो शिष्य मी तुमचा होऊ इच्छितोय म्हणून या लागे गुरुचरणाशी तुझी स्वामी कल्लेश्वर त्रैमूर्ती आजची माझा निर्धार ना सोडी तुझ अशी विनवणी करीतो स्वामीशी आला मग गाणगापुराशी त्याने तेथे पुष्कळ कवित्व केले श्रीगुरूंची सेवा करीत राहिला सरस्वती गंगाधर म्हणतसे त्याचेवर प्रसन्न होय श्रीगुरु त्याच्या घरी कल्पतरू असत असे त्याला इच्छिलेले फळ मिळत असे अध्याय 5 समाप्त श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्धवचने नामधारक म्हणे कर जोडून विनवी भक्तिभावी कर पुरपुरी वाचली ऐशी कथा विस्तारुनी सांगा आता कृपामते सिद्ध म्हणे पुढे होईल कवतुका रजका झाला सेवका श्री गुरूंचा श्रीपाद गंगेशी निते ती स्थाना ब्रह्मकर्म कर्म आचरती विधीपूर्वा त्याच्या दर्शनाने होई गंगा स्नान त्याची काया आचरण करी स्नान एके दिवशी श्रीपाद येती स्नाना गंगावाणी राही दिशी ऐश देखता गंगा तटाकी रजक दूत वस्ते श्रीपाद श्री गुरु श्री येता नित्य नमे नित्य धिकार दंड प्रमाण करी काया वाचा मनी विनयाने नमी एके दिवशी वसंत मास वैशाखा आला राजा नदी क्रीडता धन्य राजाजीने ऐसे सौख्य भोग श्रियावसे भूषणे कैसा हा भक्त कैसे याचे कर्मफळ गुरु कैसा कोण देव आराधीला पावे पदा मनी हे चिंतिता करी दंडवता श्री गुरु ओळखी मनीची वासना श्री गुरु ओळखून तयाची स्थिती पुसत असे मनी काय चिंततो श्री रजक जो म्हणे देखील रायशी दास मी गुरूंचा संतोषला म्हणे श्रीपाद म्हणती कार्य कष्टतोषे दुसलो मी भक्ती सुखे राज्य करी श्री गुरु रजका जवळी बोलावणे राजभोग कधी भोगी मज सांगी रजक म्हणे झालो वयस्कर मी भोग भोगुनी यौवनी राजभोगी निरूप तेथे श्रीपाद रजकाशी जाई रे म्हणती जन्मांतरी होई का
आणि कार्याचे अवतार घेऊन संन्यासी नाम नृसिंह सरस्वती भेट होताची तुझं ज्ञान होईल न कधी चिंता आम्हा येणे घडेल त्यास निरोप येता त्याची तो चित्राण जन्म झाला मैचा कवी वैदुरात विदुरा नगरी राज्यकार्य येताना त्याच्या मांडीवर एक फोडा आला फोडाने राजा हाडदुखी झाला नाना औषधे गुणे येत नव्हता वैद्याच्याही औषधाने फोड बरा होत नाही काय करावे म्हणे तो तेव्हा त्याने मग विप्रा बोलाविले उपाय कोणता याने विचारले तेव्हा विप्रा राजा सांगत एकाग्र मनाने करा ऐकावे हे तुम्ही पूर्वजन्मी पाप केले जर तर व्याधी रूप होऊन ते त्रास देत दान धर्म करावा देताची जावे उपाय तयांची व्याधी झाली अथवा एखाद्या सत्पुरुषाची सद्भावेने सेवा करावी त्याच्या कृपादृष्टीने सर्व व्याधी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल सत्पुरुषाची कृपादृष्टी झाली तर कोटी जन्मांची पाप जाते मग एवढ्याशा फोडाचे ते काय तो फोड सुद्धा जाईल त्वरित विप्राच्या सांगण्याने संतोषोनी राजा निघाला पापविनाशी ते थांब तो स्नान करीत असता तेथे आला एक संन्यासी त्याच्या पाशी त्याला पाहून या राजाने नमस्कार केला भक्तिभावाने आपल्या मांडीवरचा फोड जावे हा बरा कसा होईल विचारले यती सांगत असे सत्पुरुषाच्या दर्शनाने बरा फोड हा होईल गंगापूर नावाचे गाव आहे तिथे परमपुरुष असो तसे त्यांच्या दर्शनाने तुला नक्कीच मग बरे वाटेल एक भावे राजा निघाला आपण श्री गुरुदर्शन अंजाप्रसाद राजा गावामध्ये विचारे सर्वांशी आम्ही असे ऐकले की येथे एक संन्यासरूप तपस्वी आहे ते कोठे आहेत सांगा म्हणे राजा भयभीत झाले लोक सकाळी एक म्हणते आता चांगले होणे नाही श्री गुरुशी विचारित आहे राजा काय करील न कळे म्हणतात ते डोळेमध्ये बसून या संगमाशी त्यांना भेटण्या ते गेला त्या स्थानी श्री गुरूंना पाहण्या गेला जवळ नमन करून उभा तिथे आहे तेव्हा श्री गुरु राजाला म्हणत होते कार्य करिता तू कोठे असतोशी बऱ्याच दिवसांनी आज भेटला असून आमचा दास होऊन या एक ऐसे हे वचन ऐकून या तेव्हा राजा होई महाज्ञानी त्वरित त्याशी स्मरला पूर्वजन्म म्हणी साक्षात नमस्कार राजा तो करी अंगावर रोमांच उभे राहिले डोळ्यातून अश्रू वाहू लागले पूर्वजन्मीच्या आठवणी काढून रडू लागला तो अति दुःख करी हात जोडून या तो करी विनंती तो करी नाना परी स्तोत्र करी राजा उधरावे आता मज स्वामीराया आलो आपण तेथे याची कारण तुझ्या चरणाची धूळ होऊन या राहील मी आता नको जन्म आता राजा म्हणत असे तेव्हा श्री गुरूंना माझ्या अंगावरचा मोठा फोड झाला त्यामुळे तो फारच वेदना होता ते कृपादर्शन तो आपण पाहावा तेव्हा श्री गुरु असे म्हणाले कुठे आहे फोड दाखव मला राजा पाय फोड त्याच्या अंगावर परी कुठे न दिसतो फोड अंगावर तेव्हा फार आश्चर्य वाटले त्याला तो पुन्हा श्रीगुरूंच्या पाया पडला राजा म्हणे स्वामी तुम्ही माझ्यावर प्रसन्न आले तर म्हणूनच सर्व राजवैभव मी भोगले संतोषी तयानेच्या अष्टैश्वर्य भोगले हे माझ्या डोळ्याने कृतज्ञ पाहिले झाले पण अंतकरण माझे आता एवढेच एक म्हणे आहे माझे राजेश्वर पाहूया यावेळी राजा म्हणे जसे स्वामी ऐका मी कसला राजा पर्यटक आहे कृपादृष्टीने तुमच्या झाले माझे झाले लोखंडाचे सोने होईल तसे झाले सर्वांसाठी मी राजा आहे हे खरे पण मी तुमचा भक्त योगी आहे पूर्ण झाले माझे मनोरथ तुमच्या नुसत्या दर्शनाने विनोद असे भक्तीची गुरुनाथा गृहात या हवे म्हणून या सांगितल्याने सर्व नगरात शृंगारलेले प्रवाळ मोत्यांची तोरणे लावले निशाणे लावले मकरे बांधलेले समारंभ तो नगरात तरी श्री गुरूंना बैसवणे पालखीचा आपण ठरण चालले चालत नगरा ते लोक आरत्या आणि ते नवरत्न घेऊन या ओवाळीची असा समारंभ राजाने केले
तो केला घेऊन या गेला असे गुरु नाही का. विस्मित करते सकल हे जन महाआश्चर्य म्हणती सर्व लोक राजा पायी चालताना पाहूया लोकमध्ये आश्चर्य काय काही मिळाले हा देवच असावा. म्हणूनच राजा त्यांची सेवा करे न भरते नगा रे निवाजते असे हे राजगृहास पोचले. शृंगार करून या सुविधेला शोभिवंताच्या महाशासनी नेऊन या श्रीगुरूंना म्लेच्छराजा बसवी त्यावरी आदरे सत्कारे समस्त लोकांशी बाहेर ठेवून श्रीगुरूच गेले. एकटे आपण बरोबर त्यांच्या शिष्य चौघेजण होते. त्यावेळी तिथे जवळच राजाच्या परिवारातील श्रीपुत्र बंधू वगैरेंना आणून राजाने श्रीगुरूंच्या पायावरती घातले. सर्व गुरूंची साक्षांमध्ये राजाने वंदन करून म्हटले, मी आपला आश्रय आहे स्वामी. आज मी आपले चरण पाहिले. आम्हा सर्वांना कृपादृष्टीने पहा. श्रीगुरूंवरती संतुष्ट झाले. त्याचे आशीर्वाद देते झाले. श्रीगुरू म्हणती, राजाला त्यावेळी तुझ्या मनात समाधान झाले का, की अजूनही तुझी इच्छा काही आहे? विस्ताराने सांग म्हणताच त्यास तेव्हा राजा म्हणे, श्रीगुरूंशी मी तुमच्या चरणाला अंतरलो. आजपर्यंत पुष्कळ राज्य केले. आता चरणसेवा संधी द्यावी ऐसे कोणी या. श्रीगुरू म्हणते, माझी भेट श्रीशैल येथे होईल. तुझ्या मुलांवर राज्य सोपवून तू तिथे मला भेटण्यास यावे. श्रीगुरुचरणांच्या दर्शनाने सर्वांना तेव्हा फार आनंद झाला. असा निरोप देऊन या श्रीगुरू निघाले तिथून या शिष्यासहित. अध्याय 6 श्रीगुरूंचा प्रार्थनास्तव शुभं भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. गोदावरी यात्रा करून या मग श्री गुरु गाणगापुराचे आले परत संतोष होईल. ते झाले समस्त लोक ही कौतुकाने येतात ते भेटण्याशी. श्री गुरु मनात विचार करीती गुप्त राहावे असा निश्चय करीती समस्त शिष्या ते बोलावली. तेव्हा श्री गुरु त्यांना निरोप देतात ते भक्तजनांचा उद्धार करण्याशी मी तेथेच निरंतर राहणार लौकिकार्थ दाखावयाशी तेथेची निघाली. श्रीशैल पर्वत शिखरी वंदितात सकाळी श्री गुरूंची आरती ही करतात मनोभावे माझी जीती. झाले प्रकट राहिलो आता मी गुप्तच राहणार आहे. हे जण आम्हावरी भक्ती करीते त्यावरीच आमची असे ते अतिप्रीती मनोकामना पूर्ण होई त्वरित. आमचे अढळ वचन हे आहे अस्वस्थ नव्हे. हा कल्पवृक्षच आहे. तो संगमावरती प्रत्यक्ष आहे. जी जी तुमच्या मनात असे इच्छा त्वरित पूर्ण होईल त्याची पूजिता कल्पवृक्षाची पूजा करून मग आमचे स्थान जेथे तेथे यावे. तेथेच निर्मळ पादुका ठेवतो त्यांचीच मनोभावे पूजा करावी. विघ्ने नष्ट करणारा गणपती त्याचेही पूजन करावे. तुम्ही इच्छिलेले फळ मिळेल त्वरित तुम्हास मिळेल जाणावे सर्वांशी. सर्व विघ्ने नष्ट करणारा तो विनायक आहे त्याची पूजा करा. तसेच तेथे 8 तीर्थे आहेत त्यांचेही पूजन सेवन करावे. ते काय करावी आरती आमची. आम्हाला त्यामुळे संतोष होईल. भक्तजन जिची इच्छा करतील तिची इच्छा पूर्ण होईल त्वरित असे सांगून या सर्वांना त्याशी निघाले. श्री गुरु शैल पर्वत पाताळगंगेच्या नदी तीरावरील श्री गुरु राहिले. नंतर तेथेच श्री गुरु शिष्यांशी सांगतात तेव्हा पुष्पांचे आसन त्वरित करावे. मला पैनतीराशी जायचे आहे. मल्लिकार्जुन मंदिर पुन्हा भेटू. त्याने फुलांचे मनोहर आसन तयार करून नदीत ठेवले. श्री गुरु म्हणाले त्यावेळी शिष्यांशी, तुम्ही जावे गावात चिंता न करावी. शिष्य दुःख करू लागताक्षी तेव्हा श्री गुरु सांगती मी गंगापुरी तुमच्याजवळ राहणार आहे. दुःख वेगळा विचार करू नका. लोकांना तुम्ही आम्ही जातो असे दिसते असे दृष्टीता असे प्रत्यक्षच दिसतो पण मी भक्तांच्या घरीच राहतो याची खात्री बाळगा तुम्ही मनात. श्री गुरु शिष्याला सांगतात तेव्हा आम्ही जातोय निजाम मठाला. तिकडे पोहोचताच पुणेसाठी प्रसादपत्र पाठवून तेव्हा आम्ही शेवंतीचे फुले येतील त्यावेळी
भक्तिभावाने प्रसाद तुम्ही घ्यावा. पादुकांची पूजा अखंड करावी आहे. करावे आमचे सण जे लोक नित्य गायन करतील त्यावर माझी प्रीती असे अत्यंत त्याचे घरी नित्य असे मी जाणावे अखंडित असे असो तेथे जाणा तुम्ही जे माझे चरित ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मीदाय अखंडित सदा मनात संशय धरू नका कोणी सुखी असावे तर वंशवंशी तुम्ही माझी भक्ती करून या सर्वांनीच इतकी या सरी प्रवाहात वाहत प्रसाद पुष्पे आलिचारी मुख्य शिष्य प्रीतिकारी त्याच वेळी पुष्पे काढून या घेतली त्यांनी सायं दिवसा खरे व कवी नंदी नरहरी सिद्ध अशा या चार चौघांनी श्रीगुरु प्रसाद पुष्पे घेऊन या आले शिष्य चौघे जण परतुनी गुरुसेवेत अनंत सुख आहे. गुरुसेवेने सर्व दुःखे जातात. गुरुसेवक हाची एक माणूस धन्य होत असे याची पृथ्वीवर सद्गुरूची सद्भावी भक्ती केली तर निश्चयाने सद्गती मिळेल. म्हणून स्थिर चित्ताने तुम्हीही फक्त श्री गुरूंनाच शरण जावे. गुरुभक्ती ही कामधेनू आहे. ती मनोकामना पूर्ण करीत असे. श्री गुरु प्रसन्न झाले असताना यमाचे सुद्धा मात्र चालत नाही. जरी पापे पुष्कळ असली तरी सर्व निश्चितच लयास जातील. गवताच्या राशीला अग्नी लागता त्या राशी जळून खाक होतात तशाच तुमच्या पापांच्या राशीसुद्धा गुरूच्या शरणाने जळून जातील. ज्या ज्या ठिकाणी मन जाणे माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तेथे सद्गुरू पाय दोन्ही. अध्याय 7वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. शुभम भवतु. जय जय गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.